पेसा कायद्याअंतर्गत भरती जी आहे ती आदिवासी मुलांची मंजूर व्हावी आणि त्याचसोबतच धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नका या ठाम भूमिकेसाठी आज सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधी जे आहेत ते मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आहेत, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड आहेत, सुनील भुसारा आहेत, किरण लामटे, आमशा पाडवी, नितीन पवार, संपूर्ण हे सर्व नेते मंडळी जे आहेत, राजेश पाटील, हे सर्वच नेते मंडळी आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतं। हिरामन खोसकर आहेत ज्यांनी तर थेट प्रखर भूमिका घेतली आहे की मुंबईचं आम्ही पाणी अडवू, रस्ते अडवू, इतर सगळी प्रखर भूमिका घेतलेली आहे। आपण उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवळ यांच्यापासून सुरुवात करणार आहोत। झिरवळ साहेब, सत्तेत तुम्ही आहात, अजित पवार यांच्या पक्षामधनं तुम्ही येता, राष्ट्रवादी पक्षाकडनं, त्यांची भूमिका नेमकी आदिवासी समाजाच्या संदर्भातली काय आहे? त्यांची भूमिका, सरकारची भूमिका, अजित पवार म्हणून नाही, सरकारची भूमिका आम्हाला इथवर येण्यासाठीचं जे गरज वाटली किंवा वाटलं ते बरोबर नाही असं मला वाटतं। परंतु तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाच्या प्रमुखांशी तुम्ही चर्चा केली आहे का? त्यांनी त्यांची भूमिका, अर्थात पक्षाची भूमिका या आदिवासी समाजाच्या मागण्यांकरता त्यांनी ते समोर ठेवली आहे का? या सगळ्यांना माहीत आहे का आमची मागणी काय आहे, का पेसा भरती तात्काळ म्हणजे आजच करावी। एक दुसरं, धनगरांचा आणि आमचा कुठलाही कावडी मात्र संबंध नाही, त्याच्यात आदिवासीत रिझर्वेशन। माझं तर म्हणणं, मागच्या वेळेला ती सुद्धा चूक केलेली आहे, आदिवासींच्या धर्तीवर आदिवासीचं नावच घेऊ नका काय म्हणून। संविधानाने दिलेला आमचा जो अधिकार आहे तो आमचा अधिकार आहे। परंतु झिरवळ साहेब, तुम्ही सत्तेत आहात, आमशा पाडवी सत्तेत आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, किरण लामटे तुमच्या पक्षाचे आहेत, नितीन पवार तुमच्या पक्षाचे आहेत, तिकडे मंजुळा गावित त्यात तुमच्या महायुतीमध्ये आहेत, हेमंत भुसारा आहेत, सर्वच तुमचे आदिवासी बहुसंख्य जेवढे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत ते महायुतीतल्या सरकारमध्ये। परंतु याच महायुतीमधले भुजबळ मात्र ह्या आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात अजून कोणती भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत नाहीत काय? नाही, आता भुजबळ साहेबांचं ते तसे मोठे आहेत, सिनियर आहेत, पण त्यांचंही म्हणणं असं नसणार का बाबा ह्यांना तुमच्यात घ्या, ते ओबीसीत नाही म्हणतात तर आमच्यात कोणालाही कसं पाठवतील, आम्हालाच सपोर्ट राहील त्यांचाही। परंतु सरकारमध्ये हे कॉन्फ्लिक्ट वाटत नाही का? मराठा ओबीसी वाद आहे, एकीकडे तुमचे महायुतीचे मुख्यमंत्री यांनी सांगतात की सगळे सोयऱ्यांचा आम्ही अध्यादेश काढू, मराठ्यांचा सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू आणि त्या संदर्भातली सहीसुद्धा देऊन येतात, मग भुजबळ त्या सगळ्याला विरोध करतात। दुसरीकडे धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर सत्तेतलेच तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, ते आंदोलन करतात। सगळे सोयऱ्यांना सुद्धा सही नाही केलेली का त्याच्या आधी आमच्या सगळ्या आमदारांनी आम्ही विरोध नोंदवला लेखी स्वरूपात का बाबा सगळे सोयरे, त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला होता का सगळे सोयरे म्हणताना फक्त जाती आणि जमाती हे शब्द काढून टाका, कोणाला काय करायचं, सगळा सोयरा करायचं, काय करायचं ते करा, फक्त जाती आणि जमाती त्याच्यात नको, त्याच्यावर ते थांबलेलं आहे। परंतु तेच प्रकाश आंबेडकर आदिवासी समाजाच्या आरक्षणावरतून बोलतात की जो कोर्ट निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल म्हणून। मग कोर्टात निर्णय झालेलाच आहे ना, सुप्रीम कोर्टात झालाय, हायकोर्टात झालाय, नाकारलंय ते, त्यांचं तेच म्हणणं आहे, ते कायदेतज्ञच आहे। जबरदस्ती का करतंय? आता त्याचं सरकारनं आम्हाला खुलासा करावा, त्याच्यासाठी आम्ही बसलोय। मुख्यमंत्री तुमच्या सोबत नाही का? उपमुख्यमंत्री तुमच्या सोबत नाही का? तुमच्याच पक्षाचे आहेत ते सगळे? नाही, आहेत आमच्या सोबत, पण मग आता ह्या निर्णयाला काय भूमिका घेतात त्याचा आम्ही वाट पाहतो। मधुकरराव पिचड आहेत जे आदिवासी विकास मंत्री होते मागच्या काही वर्षांमध्ये आणि सर्वात आता ज्येष्ठ सिनियर लीडर्स आहेत। तुम्ही 84 वर्षाचे आहात, तुम्हाला या उन्हातानात आंदोलन करावं लागतंय, ही परिस्थिती कोणामुळे आली? आत्ताच्या राज्यकर्त्यांमुळे आली आहे? दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की लागोल चालन काही समाजाचं करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी सरकारचं मत असं झालं आहे की आदिवासी कुठेही वागतो आणि म्हणून आज आंदोलनाला उतरावं लागलं। उघड सत्य, सुप्रीम कोर्टाचा निकाल आदिवासीच्या बाजूनं लागला आहे, टाटा संशोधन समितीचा अहवाल आदिवासीच्या बाजूनं आहे। एवढं सत्य असताना चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये, आमचा
आमचा आग्रह आहे आणि गोवारी समाजाचा सुप्रीम कोर्टात निकाल लागलेला आहे. गोवारी आदिवासी नाहीत तरी त्यांना कमिटी नेमायची. घटनेनं म्हटलं आहे की कुठल्याही राज्य सरकारला अधिकार नाही आदिवासीचं मध्ये निर्णय घ्यायचा. तो पार्लमेंटमध्ये निर्णय घ्यावा लागतो. तर इथं दर आठवड्याला एक जात आदिवासीमध्ये घुसती, चुकीचं आहे. पिचड साहेब, हे तुम्ही लांगुल चालन म्हणतात, हे लांगुल चालन कोण करतंय? राज्य सरकार लांगुल चालन करतात का? तुमच्यासोबत सर्व बसलेले हे लोकप्रतिनिधी, सर्वाधिक लोकप्रतिनिधी हे सत्तेतले आहेत. अरे आदिवासी बाबतीत पक्ष नंतर येतो. पहिल्यांदा आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासी आहोत म्हणून आमदार झालो, खासदार झालो, सत्तेत गेलो. आदिवासी समाज नसता तर कुठे असते? आणि समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न पक्ष बाजूला ठेवून लढला जातो. आणि असं सगळ्यांना वाटतं म्हणून सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून, विचार बाजूला ठेवून आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी एकत्र आलेले आहेत. आमशा पाडवी आपल्या बरोबर आहेत. आमशा पाडवीजी, तुम्ही आक्रमक होता ज्यावेळेस विजयकुमार गावीत आलेले, त्यावेळेस तुम्ही आक्रमकपणे उठून म्हणालात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी इथे यावं म्हणून. बघा, मेन जे गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आमची पेशा भरती का थांबवली तुम्हाला हे चांगलं माहिती आहे. एकच मुद्दा सांगता का कोर्टामध्ये आहे म्हणून देऊ शकत नाही. मग 2017मध्ये कोर्टाने निर्णय दिला आहे ते बोगस काढून टाका आणि खरं आदिवासीला घ्या. तर सरकारने आधी संख्यापद निर्माण केली आणि त्यांना देऊन राहिले. म्हणजे 20,500 नोकरी आमच्या पहिलेच हडप केली आहे. आता पेशा भरती त्याला कोर्टाने कोणती स्थगिती नाही दिलेली आहे. फक्त कोर्टामध्ये सरकारने असं सांगितलं की आम्ही भरती करणार नाही. एवढ्या मुद्द्यासाठी आम्ही 10वी बैठक आहे म्हणून आम्ही गावी साहेबांना सांगितलं, आम्ही सर्व आमदार बसलो आहे, सरकारला इथे येऊ द्या, ते निर्णय करतील, आमच्या पोरांना पेशा भरतीचे आदेश देतील, मग आम्ही जाऊ. आणि धनगरांचा तर काही विषय नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगून दिल्यानंतर हे कितीही कुदले, कितीही बोंबा मारलं तर काय होणार नाही. एकीकडे धनगर समाज जिरवळ साहेब आक्रमक आहेत, ते रस्त्यावरची लढाई लढतात आहेत, ते आंदोलनं करतात आहेत. त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर त्यांचे नेते म्हणतात आहेत की आम्ही मेंढरे पाळतो म्हणून राज्याला मटण खाऊ घालतो, नाहीतर कुत्र्याचं मटण आम्हाला आम्ही बंद केलं पाळायचं कुत्र्याचं मटण. आमची संस्कृती बकरे आहे, मोठे मोठे बकरे आहे. आम्ही मेंढे पाळणारे नाही, बकरे आहे मोठे. हा, 1-1 इंटाचे बकरे आहे. आम्ही पुरवून तो कसाला त्याच्या मेंढे तो खातील ना, कसाला तुम्ही तर गेडी मेंढरे करता. मेंढराची भाजी दुसरे लोक नाही खात बाबा, बुबऱ्या वास येतो त्याच्या मेंढराचे. परंतु आक्रमक स्वरूपातली वक्तव्य त्यांच्याकडनं केली जातात सगळ्या. कितीही सांगून द्या काय होणार नाही. कितीही सांगितलं तरी धनगर आदिवासीमध्ये येऊ शकत नाही. आणि आम्ही जिवंत आहे ना, हे सगळे आमदार बसलो आहे, सगळे पक्षाचे आहे, आम्ही जिवंत आहे, तोपर्यंत कसं येऊ देणार हो? ते विषयच नाही आहे आमच्यामध्ये, ते येणारच नाही. पण मुख्य मागणी आमची हे आहे की आमची पेशा भरतीला इष्टे नाही दिलं असताना उगं जे कोर्टाचं नाव घेता, कोर्टाचं काय घेणं नाही देणं नाही. ते आज आम्हाला इथे आदेश द्यायला पाहिजे, तेव्हाच आम्ही उठणार आहे. सगळे बसलो आहे. आम्ही खरं तर बहुसंख्य विद्यार्थी तुमच्या सुरुचीच्या बंगल्यावरती अनेक दिवसांपासून आहेत. आंदोलक विद्यार्थी गेटच्या बाहेर आहेत, तुमची वाट बघतात आहेत सगळे आहेत ना. मग त्याचंच एक दिवस असं असह्य होतोय का किती आमच्या मुलांनी, आम्ही सगळ्यांनी किती तळमळ करायची. एवढं करून सुद्धा महिना 2-2 महिने अमरण उपोषण करणं, मुलांच्या प्रकृती बिघडणं, हे जेव्हा आम्हाला दिसतं तेव्हा सगळ्यांना दिसत असेल असा आमचा अंदाज होता. पण तो आता अंदाज फुल ठरला. 6-7 दिवसापासून तेवढी 150-200 मुलं मी पाया पडून त्यांना आम्ही सगळेजण सांगायचो का बाबा तुम्ही घरी जा, आम्ही आहोत, आम्ही लढतो, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो. पण त्या मुलांनी आम्हाला सक्त सांगितलं का आम्ही रस्त्यात जाताना ज्याच्या मनात जे येईल ते करू. हे सांगितल्यावर आम्ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केली का बाबा इथं थांबा, आम्ही अमुक दिवसापासून 30 तारखेपासून आम्ही आंदोलन करतो, न्याय मिळेपर्यंत आंदोलन राहील. त्या मुलांना आम्ही शांत केलं.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर भयावह परिस्थिती आहे. राज्यभरातून आदिवासी मुलं मुली जे आहेत ते पेसा कायद्याअंतर्गत ज्यांची भरती व्हायची आहेत ते सर्वच मुंबईकडे आलेले आहेत आणि या सर्व आदिवासी नेत्यांना गळ घालतात आहेत की आमच्या मागण्यांसाठी हक्कांसाठी लढा. आता हे सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधी आंदोलनाला बसलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या आहेत, पेसा कायद्याअंतर्गतली भरती जी आहेत ती लवकरात लवकर त्वरित व्हावी याकरता आंदोलन आदिवासी समाजातल्या नेत्यांचं सुरू आहे. आणि मुळात आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी इथे बसले असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं शिष्टमंडळ घेऊन इथे येऊन ही संपूर्ण मागणी जी आहे ती आमची सोडवावी अशी प्रखर भूमिका जी आहे ती या सर्वच आदिवासी विभागातल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.